तर मंडळी कसे आहेत सर्वजण, आशा करतो चांगलेच असतील. आणि आता आज आम्ही चाललो आहे जरा मुंबईला गणपती बघायला. ठीक आहे, आणि कोणते गणपती बघायला ना तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल. हे बघा आजचं आपली ड्रेसिंग, बाकी गोप्रोची बॅग वगैरे घेतलं आहे सगळं, आणि कोण कोण आहे पुढे तुम्हाला बघायला भेटेल. जस्ट घरातून निघतो मी आता. सर्व काय तयारी केलं आहे, काय काय सामान वगैरे लागणार आहे ते सर्व घेतलं आहे. आणि सर्वांना गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्तीवर वया आणि साईराम. नवीन असतील तर सबस्क्राईब करा. लगेच मस्त मस्त गणपती बघायला भेटतील तुम्हाला. पण यायला नसेल भेटत तर दर्शन पण घ्या मोबाईलवरून, काही टेन्शन नाही, सगळं काय चालतं आपल्याकडे. ठीक आहे, भेटूया आपण पुढे डायरेक्ट फटाफट, कारण लेट झालं आहे ना सर्वात जास्त. मीच सगळ्यात जास्त लेट जातो. आपण भेटूया पुढे. ओके ठीक आहे. जस्ट आता ट्रेनमध्ये पोचलो आम्ही लोक. बाकीचे मंडळी तुम्हाला दाखवतो, कारण खूप लेट झाला, घरातून लवकर निघालेलो होतो. बाकीची मंडळी पूर्ण इकडे आहे. श्री साईराम 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 सागर साईराम. बाकी मंडळी इकडे बसलेली आहे पूर्ण एकदम. तो काय माहिती नाही कोण आहे तो. सगळ्यांना ओळख करून देतो पुढे. जस्ट आता दादरला पोचलो. काय रे होय, झोप उडाली का दादरला? आणि पूर्ण ट्रेन खाली झाले. बघू आता काय मजा भेटते की नाही. आणि आपल्यासोबतची मंडळी श्रावणमध्ये पण एकत्र होते ते लोक. पूर्ण ट्रेन खाली. बघू आता जवळपास पोचायला तर आलो इकडे. बघू काय मजा भेटते. गर्दी नसेल आशा करतो. ही बिल्डिंग दिसते का वरती? ही एखादा विचार करतोय का वरती खालती म्हणजे अटकलो तर वरती साला लिफ्ट बंद झाली. अर्धा जीव जाईल माझा, तर अर्धा जीव जाईल वरती चढता चढता. खरं सांगतो, अक्षरशः म्हणजे हालतच बेकार होईल. बापा माझी साली नजर पण जात नाही. खालती उभा राहिलं तर वरती बघायचं कधी. जस्ट मरीन लाईनला उतरतोय आता. श्री, ट्रेन आपल्या नावावरच केलेली ना आपण दोघांनी? किती करोडचे त्यांना सांग. आलं, छोटी मोठी माणसं नाहीत आम्ही. महागातल्या गाड्यांमध्ये फिरतो. गाडी काढू आपली, पुढे पार्क कर. आलो लगेच, चावी काढून ठेव. मरीन लाईनला जस्ट पोहोचलोय. बाकी पब्लिक साईराम साईराम. अरे तू जाम मस्ती करते, खतरनाक आहे. जाम मस्ती करते. चला चला रडू नको. कोणीच तिकीट काढलेले नव्हते. समजा पकडले असते तर कशाला बोलू नको. पहिल्यांदा नाही येत आहे ना आपल्यासारखे सगळेजण. असू दे, आपल्या ज्या जी ट्रेन पकडली ना आपल्या अगोदरची पण घरच्या बाजूला आहे तर जरा आपण दिसू तरी. ते लोकांनी पण तिकीट नव्हती काढली. बरोबर का नाही? कोणी कोणी तिकीट नाही काढली ना कमेंटमध्ये सांगा, लालबागला येताना. तर गाईज ना, आता आम्ही सर्वात पहिला गणपतीचं दर्शन घेतोय. तो म्हणजे मरीन लाईनच्या इथून अखिल चंदनवाडीचं सार्वजनिक गणेश मंडळ आहे. आतमध्ये अजून काय दाखवणार आहेत बघू, मला पण आयडिया नाही. मी तर फर्स्ट टाईम आला या साईडला. बघू हा बघा. आणि आपली पब्लिक येते सर्वजण. ही माझी बायको. हा तू इकडे. कोणाला माहिती नसेल तर ही माझी बायको आहे. ठीक आहे, बघितलं हाय तर कर आपल्या पब्लिकला. लाईन लावायची आहे 5-5 रुपये देऊन. समोर कॅमेरा नाही तर शेतली
तिकडनं काढला म्हणजे गणपती पण येईल. दर्शन करून निघालोय आणि ओळखीने दर्शन झालं लवकर. आशा करतो सर्व गणपतींचं दर्शन फटाफट होईल. बघू अजून आपल्याला पुढे फटाफट चालायचं आहे. आणि आमची मंडळी एकदम आरामात आरामात आरामात, काय कामधंदे नाही. ते चले फटाफट यायच्या आयला इथे घुसायचं आहे का. आता दुसऱ्या गणपतीच्या इथे पोचलोय. अजून काय बघू, गणपती नाही बघितलं. आतमध्ये घुसतोय, आतमध्ये भेटू नाही रे का आपण. ही आपली पूर्ण जनता. गणपती बाप्पा मोरया. दुसरा गणपती झाला, आता बघू तिसऱ्या गणपतीकडे जाणार आहे. हलो हलो आता कुठे आपल्याला काही इकडचं माहिती नाही. गणपती संपले ना भाई, आपण फिरून फिरून कंटाळू. काय बोलतो बाबा, बरोबर का नाही. बसलेला श्री आपण जाऊया खेतवाडीला. कुठे. हा खेतवाडीला. खेतवाडीचे 11 गणपती आपण बघणार आहेत. 11. हा 11. मी तर 11 च्या आईचे 11 सांगितलं गणपती. आपल्या फॅमिलीला, मी सांगितलंय आपण फिरून फिरून कंटाळू, पण गणपती काही संपणार नाही. नाही तेवढं तर आहे. बरोबर का नाही? एवढे गणपती आहेत की आपण पूर्ण करू नाही शकत या नाही, व्हिडिओमध्ये, नाही. पण आपण प्रयत्न करू. जेवढे दाखवता येतील तेवढे पूर्ण दाखवणार तुम्हाला. आणि तुम्हाला नसेल यायला जमलं ठीक आहे, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. बघून बघून आशीर्वाद घ्या आणि तुमचा आशीर्वाद असू द्या. पूर्ण भावानी गल्ली गल्लीतून आणलंय. कुठून आणलंय काय मला समजलं नाही. आणि आता अजून एक ठिकाणी भेटलो गणपती मस्तपैकी. बघूया कसं आहे. कुठून जायचं रे. वा हे डेकोरेशन एक नंबर औसम. अरे बाप रे बाप. बघायचं आहे गणपती. हे बघा, बघितला एकदम रावस अल्टिमेट ओसम. सर जेवढं काय बोलू तेवढं कमी आहे. आणि हा आपला एक गिरगावचा महाराज आहे इकडचा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. एकदम मस्त. कर चल ना आतमध्ये, तो बाबा झोपला आहे. एक मिनिट. परत एकदा गल्ली गल्लीतून फिरायला लागलो आम्ही. कुठे काय समजत नाही मला आता. पण जी गणपती बघायची मजा आहे, बाप रे बाप. ओसम ओसम एकदम भारी. आणि इथे तर जाम गर्दी आहे वाटते. वाव. गणपती बाप्पा मोरया. एवढी मस्त मूर्ती सजवली ना, आणि सांगायला शब्द नाहीत आपल्याकडे. आले आले सर्वजण आले. कोण येणार नव्हता. हे सगळे दिसतात ना, हे कोण येणार नव्हतं दर्शनासाठी. तू पण येणार नव्हतास. आलास ना. येणार नव्हतास आतमध्ये. म्हणजे मी आणलं तुम्हाला इकडे सोपाऱ्यातून. सोपाऱ्यातून तिथून गेटच्या इथून तो आतमध्ये येणार नव्हता. चांदी
तर मित्रांनो तुम्ही आता बघितलं असेल ना गणपती, सर्वात छोटा आणि सर्वात मस्त 1893 सर्वात पहिला गणपती आहे म्हणजे मुंबईतला आणि अक्षरशः जुना 130 वर्ष जुना. एकदम बघण्यासारखं होता मस्त. अरे इंदर बाहेर काय इथे आता आलो ना, दर्शन होईल का नाही माहिती नाही आम्हाला. थोडं पाणी वगैरे पितो, दमलोच सर्वजण. फुल गर्दी, एकदम फुल गर्दी आहे. खेतवाड्याची 12वी गल्ली सार्वजनिक गणेश मंडळ, 12वी गल्ली एकदम पूर्ण लाईन भरलेली. यस, दर्शन भेटलंय. असं केलेले दर्शन भेटणार नाही, पण अक्षरशः सगळीकडे जातोय, दर्शन व्यवस्थित होते आणि हे पण आता व्यवस्थित होणार आहे. आतमध्ये जाऊन बघू मजा काय आहे ती. आणि जे आपल्यासोबत आले आता तुम्हाला बघायला भेटेल कोण कोण आहेत. बाय बाय. ही सर्व मंडळी आपल्यासोबत आलेली आहे. फटाफट पूर्ण गर्दी आहे, आणि अक्षरशः देवाच्या कृपेने आशीर्वाद म्हणजे सगळ्यांना भेटतोय. कुठे फटाफट दर्शन पण होतं. तिकडनं एकटाच जातो. जा. दर्शन एकदम व्यवस्थित झालं आहे. आता इथून आता पुढच्या वाटचालीसाठी निघतोय. अजून इकडचे 12 गल्ल्या आहेत, 12 गल्ल्या बाकी आहेत अजून खेतवाडीच्या. आणि खूप गर्दी आहे, प्रचंड गर्दी आहे. भरपूर गर्दी. जेवढा कव्हर करता येईल तेवढा आम्ही कव्हर करतोय, तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, म्हणून राहा व्हिडिओमध्ये, बघत राहा. मस्त मस्त. अरे बोलाय ना पाहिजे. इथे या साईडला या. एकदम औसम मूर्ती आहे, औसम. एक नंबर खूप मस्त. दर्शन घ्या मग पुढे फोटो काढा. तर इकडचे खेतवाड्याचे गणपती झालेत आता करून. इथून निघालोय आणि लालबागच्या साईडला चाललोय. तिकडचे गणपती करायचे बाकी आहेत ना. जस्ट टॅक्सी पकडले आणि टॅक्सीतून निघतोय आम्ही लोक. भरपूर गर्दी होती. गर्दी म्हणजे तुम्ही पण येतील ना तर गर्दी तर भरपूरच आहे. आशा करतो तुमचं पण आशीर्वाद लवकर म्हणजे दर्शन वगैरे लवकर भेटेल. बघू. आणि 3-3:30 वाजले. किती वाजे भाई? 3-3:30 बजे ना. हाँ वही 3-3:30 बजा. ते 3:30 वाजलेत आणि इथून निघतोय आता आम्ही लोक लालबागला जायला. आणि गर्दी एकदम भयंकर, औसम गर्दी, सांगू शकत नाही एवढी गर्दी होती इकडे. बघू पुढचा प्रवास कसा होतो तर तुम्हाला सगळं बघायला भेटेल मस्तपैकी एकदम. ठीक आहे. तर जस्ट आता ना इथे टॅक्सीवाल्याने उतरवलं आणि पोचलो. इथला मला तर काय माहिती नाही. बाकीची मंडळी आम्ही एक 22-25 जण आहेत. सर्वजण सोबतच आलो आहे. बाकीचे अजून येतात, त्यांची वाट बघतो. बघू ना आता इकडचे किती गणपती आणि काय कसं काय गर्दी किती आहे लालबागला वगैरे काहीच मला आयडिया पण नाही. ठीक आहे.
बाकी ब्लॉग कसा वाटते ना तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. कोणता पण कमेंट करा. एक छोटासा एक कमेंट करा. माझी रिक्वेस्ट आहे की गणपती बाप्पा मोरया. ठीक आहे, एवढं आपल्यासाठी करा. बाकी तुम्हाला ब्लॉग मस्त मस्त बघायला भेटतीलच अजून. आणि सबस्क्राईब करा नवीन असतील चॅनलला तर. ठीक आहे, भेटूया थोड्या वेळानंतर. बाकी त्यांची वाट बघतो मी. पूर्ण इकडे पब्लिक बसले पूर्ण. पूर्ण म्हणजे दोन्ही साईडला ना पब्लिकने पूर्ण भरलेलं आहे. साईडला एवढी गर्दी आहे. इथे दर्शन होईल नाही होईल कोणत्याच आशेने आलो नाही आम्ही. झालं तर चांगली गोष्ट आहे, बघू. पण पूर्ण पब्लिक भरले इकडे पूर्ण, अक्षरशः पूर्ण. ट्रॅफिक पण जाम आहे, पुढे गाड्या पण सोडत नाही. एकदम जाम झालं, एकदम जाम, फुल जाम झाला. बघू फटाफट इथून निघतो आम्ही लोक आणि पुढे जातो. पूर्ण अवतार पण बिघडला बाबा. खरं लाईनच मारायला लागेल. आणि आता जस्ट चिंतामणीला पोचले. चिंतामणीचं दर्शन वगैरे करतो. इकडून एकदम मस्त मूर्ती दिसते. तुम्हाला पण दर्शन करवतो, सोबत राहा तुम्ही. बाकी मजा आली. आजचा दिवस चांगला, सॉरी रात्र चांगली गेले, दिवस बोललो. आणि आपला पप्पी भावा तू हवा होतास, हा बॅट्समन होता. बाबा सेल्फी नंतर तर चिंतामणीचं दर्शन झालं आता आणि इथून निघतो आम्ही लालबागसाठी. बघू लालबागला दर्शन होईल की नाही होईल काय माहिती नाही. गर्दी भव्य म्हणजे भरपूर जास्त आहे. भरपूर जणांनी फोन केले, मित्र वगैरे परिवार आहे ना आपले, त्या लोकांना फोन केलेले. तर गर्दी तर बोलतात जास्त आहे. आशा करतो दर्शन होईलच. ठीक आहे, डायरेक्ट फटफट निघतो इकडून. कारण भरपूर म्हणजे एकदम भरपूर गर्दी आहे इकडे या साईडला. ठीक आहे, लालबागचा राजा भव्य असं मस्तपैकी एकदम सुंदरमध्ये एकदम सजवलेला आहे, बघण्यासारखं आहे. सगळेजणांना लालबागच्या दर्शनासाठी आतुरतेने वाट बघतात. कोण काय जुगाड करते काय माहिती. श्री काहीतरी जुगाड कर ना भाई. झालाय सगळा जुगाड. आपण डायरेक्ट दर्शनाला चाललोय आता. या कमॉन फॉलो मी. कमॉन कमॉन. ए उठा, पैसे कपले, वडापाव संपले. पूर्ण गणपती जत्रा भरली इकडे, फुल क्राऊड. पूर्ण सगळीकडे खायचे स्टॉल, जे काय पाहिजे ते इकडे घ्या आणि घेऊन जा. सगळीकडे स्टॉल लागले. हे रुक जा 2 मिनिट आता मी. चला जातो लाईनीत फटाफट. मौसम 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 हा एक नंबर. एकदम सुंदर असं एकदम सजावट केलेली आहे. कुणाल विजय सांबळे काशी विश्वनाथ मंदिर एक नंबर ना. अरे आपल्याला आवडला. कमेंटमध्ये सांगा यार, कोणी कोणी बघितलं नसेल ना. आतमध्ये भेट जाऊया पटापट लवकरात लवकर. इकडून इकडून चाल इकडून. आम्ही आता लालबागला दर्शनाला आलो आणि एकदम तुम्हाला लाईन वगैरे दाखवतो की ते एकदम पद्धतशीर वगैरे सगळेजण दर्शन घेतात. आणि गर्दी म्हणजे सांगू शकत नाही तुम्हाला, एवढी आहे बघा.
फायनली बाप्पाचं दर्शन झालं लालबागचं. तर काय जस्ट आपल्या लालबागचा राजाचं दर्शन झालं आहे आणि आता चाय जरा पितो. बाकीचे मंडळाचे दर्शन बाकी आहे. सकाळचे 6 वाजलेत. दर्शन तर झालं चांगलं व्यवस्थित. आता बघू इथून पुढे जायचं की घरी जायचं ते आपल्याला अजून माहिती नाही. आता सगळेजण जमा होऊ दे, मग नंतर माहिती पडेल. ठीक आहे. गुड मॉर्निंग. सकाळ झाले कधीच. सकाळ झाले कधीच 6 वाजताच. आणि आता लास्टचे 2-3 गणपती करणार आहे. त्याच्यानंतर घरी जाणार आहे. घरी जायची नंतर तयारी करायची. सगळेजण उठलेच असतील. लालबागचे दर्शन म्हणजे आशा केलेली आहे जास्तीत जास्त 3-4 तास जातील, पण कमीत कमी आमचं 1 ते 1.5 तासाच्या अगोदरच झालं दर्शन. 1 ते 1.5 तासाच्या अगोदर बस. अरे आता मला कधीपासून दिसला. आम्हाला पण सांग.